बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या सैराट टीमला मुख्यमंत्र्यांनी खास भेटीला काल बोलवलं होतं। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रिंकू आणि आकाश या जोडीसह दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने या सैराटच्या टीमचा मुख्यमंत्र्यांनी खास सत्कार केला। अवघ्या मराठी मनावर गारूड केलेल्या नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचा तिकीट बारीवरचा झिंगाट अजूनही सुरूच आहे। तरुणाईसह सर्वांचीच मनं जिंकलेल्या सैराटची रेकॉर्ड ब्रेक कमाई दुसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे। सैराटनं 11 दिवसात 41 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे। आता सैराटनं नटसम्राट चित्रपटाच्या 40 कोटी रिपोर्टच्या कमाईचाही रेकॉर्ड मोडून काढलाय। चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता खेळांची संख्याही वाढवण्यात आली आहे। आठवडाभरात सैराटच्या खेळांची संख्या 8,000वरून थेट 14,000वर करण्यात आली आहे। सैराट हा आतापर्यंतचा मराठी इंडस्ट्रीमधला सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला आहे। खरं नाही वाटत काय झालं, खरंच आली पण येते की अरे सैराट लोकांना इतकी आवडते आणि मी खरं त्या दिवशी गेलते तर असं बघून वाटत होतं की लोक खरंच सैराटच्या प्रेमात पडलेत। म्हणजे इतकं सैराट करतात आणि इतका छान प्रतिसाद मिळतो ना, खूप छान वाटतंय। फक्त लाठीमार वगैरे झालं त्यामुळे थोडंसं हे होतं, पण प्रतिसाद खूप छान आहे। खूप छान वाटतं। म्हणजे मी तर कधी विचार नव्हता केला की असं मुख्यमंत्री साहेबांना जाऊन असं भेटू शकतो किंवा काय। आणि त्यात सैराटचं बोलायचं तर आज म्हणजे एक गुड न्यूज कळली आम्हाला की सैराटने सगळ्यांचे रेकॉर्ड तोडले, सगळ्याच पिक्चरचे रेकॉर्ड तोडले। ते खूप भारी वाटते आणि त्यातला एक अभिमान वाटतो की सैराटसारख्या पिक्चरमध्ये मी काम केलं। छान वाटते सगळे। आनंद जास्त याच्यात आहे की खूप लोक चित्रपट बघतायत। तो म्हणजे जो वर्ग कधी चित्रपटगृहात येत नव्हता खेड्यापाड्यातला, तर तो चित्रपटगृहात आता येतोय आणि चित्रपट बघतायत, याचा खूप आनंद आहे। आणि मला बरेच लोक सांगतात की माहेरच्या साडीनंतर बऱ्याच लोकांनी चित्रपट बघितले नव्हते, तो वर्ग या चित्रपटाला मिळतोय। आणि आबाल वृद्धांपासून सगळी याला उपस्थिती लावतात, जे चित्रपट बघतायत, त्याचा फार आनंद आहे मला। हे प्रकरण सुरुवातीपासून सुरू झालं कारण की पहिल्यांदा बर्लिनमध्ये सिलेक्ट झाली होती आणि जी फिल्म बर्लिनमध्ये सिलेक्ट होते, बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ती म्हणजे कमाई सुद्धा इतकी करते। हे दोन टोकाच्या गोष्टी एका चित्रपटाच्या बाबतीत घडतात, हा खूपच आनंददायक माझ्यासाठी योग आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।